सातारकरांच्या उद्याच्याला जीविताला हा धोका आहे. ही खोकी जर जास्त आली तर उद्या वाहतुकीला अडथळा होईल आणि जर अशी गोष्टी झाल्या तर उद्या पुण्या मुंबईत ज्या गोष्टी घडत आहेत त्या सातारात घडल्या तर काही नवल वाटणार नाही. मग हे आपण सहन करायचं का? आणि हे नको आहे म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत आमचा पूर्वीप्रमाणे आता सुद्धा विरोध आहेच. राहिलं आता गोरक्षण बोर्डातलं अतिक्रमणाचं, हे गोरक्षण बोर्डातलं अतिक्रमण हे पूर्णपणे नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर आहे. तिथं जेवणदादांनी मागं पण अर्ज दिला अतिक्रमण काढा म्हणून तिथली, पण ठराविक लोकांच्या दबावाखाली ही नगरपालिका चालू आहे असा आमचा पूर्णपणे ठाम निर्धार झालेला आहे. त्यामुळं काढताना कुणाची हायगय करू नये आणि सातारकरांना मोकळा श्वास घ्यायला मिळू दे.